सल्ला शोधला होता की आजच्या ह्या खूप मोर्चाला जाऊ नये. आणि त्याला अनेक कारणं होती. त्याला प्रमुख कारण हे होतं की त्याला राजकीय वळण निर्माण झालेलं आहे आणि समन्वयक जे आहेत मराठा क्रांती मोर्चाचे त्यांच्यात फार मतभेद आहेत आणि तिथं काहीतरी विस्फोट म्हणजे तिथं काहीतरी गडबड होऊ शकते आणि म्हणून राजे टाळावं आपण. पण शेवटी मी मराठा समाजाचं काम करतोय आणि म्हणून मी टाळू शकत आणि आज तिथं मी गेलो. करोनाची महामारी असून सुद्धा आज 8-10,000 लोक तिथं आले होते. हा गंभीर परिस्थिती होती. मी स्वतः घाबरून गेलो. माझं भाषण सुद्धा तिथं झालं. यशस्वी तो मोर्चा झाला. पण भाषण करत असताना मी अनेक मुद्दे तिथं मांडले. पण दुर्दैवाने मीडियाच्या माध्यमातून पूर्ण भाषण दाखवू शकले नसल्यामुळं 1-2 मुद्दे नुसते कॅच केले आणि पुढे टाकले. त्याच्यामुळं एक प्रकारचा एक वेगळा मेसेज गेलाय असं म्हटलं तर काय चुकीच होणार नाही. मला परत एकदा सांगायचं, आज जर तिथं मी गेलो नसतो तर एक वेगळा मेसेज पूर्ण महाराष्ट्राला गेला असता. चुकून जाळपोळ झाली असती, चुकून बऱ्याच गोष्टी काही घडल्या असत्या तर त्या समाजाला परवडलं नसतं. आणि म्हणून ज्यावेळी भाषणाची सुरुवात झाली तिथं ते समन्वय समितीचे सगळे लोक होते. त्यांच्या व्यथा त्यांची दुःख होते ते त्यांनी मांडली. कुठल्या कोणाच्या समाजावर कोणी त्यांनी काही टीका केली नाही. पण त्यांच्या भाषणात आमच्यावर अन्याय होऊ नये, आमचा विरोध ह्या सरकारला सुद्धा नाही किंवा मागच्या सरकारला सुद्धा नाही. आमचा विरोध आहे, विरोध म्हणण्याच्या आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे, तो म्हणजे आरक्षणाचा. ही त्यांची मांडण्याची भूमिका. त्यामध्ये सगळ्या समाजाने इतके जोरात भाषणं झाले आणि परखड आणि काही चुकीचं नाही त्यांच्या दृष्टीने काही चुकीचं नाही. एकदम छान भाषण परखड पद्धतीने मांडले. त्यात एक प्रमुख मुद्दा त्याचा असा होता की राजे तुम्ही आम्हाला आदेश द्या, आम्ही म्यानातनं ऑलरेडी तलवार काढलेली आहे. बघा केव्हाही काही होऊ शकते आणि ते लोक म्हणते राजे तुम्ही इथं आलाय आणि म्हणून आम्ही अशी काही गोष्ट इथं करणार, पण तुम्ही आम्हाला आदेश दिला तर आम्ही करू शकतो. कायदा 2 मिनिटं आणि ठोक मोर्चाचं. तर मी माझ्या भाषणात काय सांगितलं, मी परत सांगतो. मी माझ्या भाषणात काय बोललो की कोणीही गरज नाही, वेळ प्रसंगी मी कळेन. म्हणजे ती वेळ मारून घ्यायचा विषय तिथं होता. पण दुर्दैवाने प्रिंट मीडियातनं किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातनं विषय काय गेला, संभाजीराजे वेळ प्रसंगी तलवार मॅनतनं बाहेर काढू शकतात. अर्थ तो नाहीये. त्या लोकांना शांत करण्यासाठी ती माझी भाषा होती. तोपर्यंत वडीटोवार जे मंत्री महोदय आपलं मत व्यक्त केलं. माझं पूर्ण भाषण न ऐकता त्यांनी सांगितलं की तलवार काढून कोणाच्यावर वार करणार आहे, दलितांच्यावर करणार काय ओबीसीच्यावर करणार. मी शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा वंशज आहे. 2007 पासून पूर्ण सगळ्या बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी माझा प्रवास आहे. एकूण एक भाषण माझं ज्यावेळी सुरुवात होते ते बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी असते. मी नेहमी म्हणतो स्वराज्य हे नुसतं मराठ्यांचं नाही, स्वराज्य हे 18 पगडजात 12 बलुतेदारांचं जे शिवाजी महाराजांनी आपल्या सर्वांना दिलं. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा जे बहुजन समाजाला जे आरक्षण दिलं त्यामध्ये SC, ST, OBC आणि मराठा समाजाचा समावेश होता. आणि ह्या सगळ्या बहुजन समाजाला हा माझा प्रवास आहे. म्हणून जे ऑडिटोरियमनी जे स्टेटमेंट केलेले मी त्यांना विनंती करतो, ज्या मीडियाने टेलिकास्ट केलेलं आहे माझं काय, जर काही का समाजाला मी शांत करू शकतो आणि माझ्यावर घेऊ शकतो
तर काय चुकीचं आहे तर? एका समाजाला एक चुकीची का? मी उलट सांगितलं तुम्ही काय करू नका, याचा अर्थ ही शांतता राखा. मी आहे ना, मी करीन त्यावेळी करीन, पण ह्याचा अर्थ नाही की मी तलवार काढली आणि ह्यानी वेगळा अर्थ काढावा. माझ्याकडे हात जोडून विनंती आहे, महामुश्किलाने मी फार प्रयत्न करतो की बहुजन समाज एकत्र राहतो आणि असे बिन भाषण ऐकता माझं पूर्ण अर्थ भाषणाचा अर्थ न काढता असे स्ट्रॉंग स्टेटमेंट्स ज्याच्यातून मराठा समाज आणि दलित समाज आणि ओबीसी समाजमधून भांडणं लागते असं कदापि करू नये. उलट मी मुद्दा आपल्याला सांगेन, मी जबाबदारीपूर्वक सांगतोय. काल संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या आमची जी मीटिंग झाली मराठा समाजाची, त्यावेळी माझ्या बाजूलाच वडिटरजी बसले आणि तिने सांगितलं की राजे आमचा ओबीसीचं उलटा अनेक पर्याय एक ऑप्शन आहे. ते म्हणत होते की ओबीसी मध्येच जर मराठा समाज भाग घेतलं, जसं अ ब क ड असते प्रवर्ग असतात, त्यावेळी अनेक वाढू आणि ओबीसी मध्ये एक्स्ट्रा आरक्षण देऊन आपण करू. पण मी त्याला हात जोडले आणि सांगितलं असं काही करू नका, असं बोलू सुद्धा नका. तुम्ही बोललाय तुमचं मोठेपण असेल, पण आपण एससीबीसी मधनं आरक्षण मागत असल्यामुळं सामाजिक मागास आपल्या मराठा समाजाला सिद्ध केलं मागासवर्गीय आयोगाने, म्हणून आपण तिथेच लक्ष देऊ. ओबीसी समाजामधनं आम्हाला 1% सुद्धा आरक्षण घ्यायचं नाहीये. ओबीसी आणि मराठा समाज आहे एक आहे, दलित समाज आणि मराठा समाज आहे एक आहे. या दृष्टिकोनातून मी सगळ्यांना सांगितलं. दुसरं सुद्धा अनेक मुद्दा आज माझ्या बहुतेक मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया नाराज आहे, मी सगळ्या बाईक सुद्धा दिले नसते, कारण का इतकी गर्दी होती, त्यांनी बोलू शकत होतं. तिथं सुद्धा सांगितलं संभाजीराजेंनी भाजपला उडून लावा असा शब्द वापरला. हो, मी काय बोललो, तिथं स्थानिक आमदार हे भाजपचे असल्यामुळे तिथं आजपासून नाही हा माझा प्रवास, हा प्रवास 2007 पासून आहे आणि मुळात माझा हा संयमी स्वभाव आहे. हा संयमी स्वभावाला सुद्धा एक मर्यादा असते, किंवा ते मी सुद्धा अग्रेसिव्ह होतो. पण याचा अर्थ असा नाहीये की हे सांगायचंय. आणि कोणाला काही प्रश्न असतील तर ते मी निश्चित मला खरंच मी फार दुःखी झालोय. तिकडं मी समाजाला एकत्र करायचा माझा प्रयत्न चालू आहे. आज मला सांगा, जर तिथं काय पेट म्हणजे तिथं दंगल घडली असती किंबहुना जाळपोळ झाला असता, आज पूर्ण महाराष्ट्र जे दुसऱ्या प्रवाहामध्ये झालं होतं मराठा क्रांतीमध्ये, ते झालं असं आपल्याला परवडलं असतं का? तर मी माझ्या अंगावर घेतलं. मी सांगितलं तुम्ही काय करू नका, वेळ पडली मी करेन, मग बघू. म्हणजे वेळ मारून न्यायची होती मला ती. तर माझ्यावर हा अटॅक, जो माणूस खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू महाराजांचा विचार लोकांच्या पण पोहोचवायचा प्रयत्न करतो, माझं काम बघा ना, या 2007 पासून माझा रेकॉर्ड बघा. मला वाईट वाटतं, जो माणूस कष्ट करतो, काम करतो, ह्याच्यावर असा अटॅक केला तर हे दुःखी, मला दुःख वाटलं. उलट वडिटोरजींनी मध्यंतरी ओबीसी आणि मराठ्यांच्या लावायचा काही प्रयत्न केला. मी म्हटलं तुम्ही शाहू महाराजांनी आरक्षण दिले, तुम्ही हे का करायला लागलाय? असं वैयक्तिक अटॅक. जर पूर्ण भाषण ऐकून बोललं असतं तर पण मान्य. साहेब, काल प्रकाश आंबेडकरांनी जी टीका केली तुमच्या आणि उदयनराजेंवर, त्याच्याबद्दल आपलं काय ते? मी काल ऑलरेडी प्रतिक्रिया याच्यावर दिलेली आहे. मला आता परत याच्या भाषेत बोलायचं आहे. सविस्तर मी बोललोय. परत एकदा तुमच्यासाठी सांगतो की प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत. राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची जिव्हाळ्याचे संबंध. उदयनराजे सुद्धा आमचे बंधू असले तरी ते छत्रपती घराण्याची एक व्यक्ती आहेत, छत्रपती आहेत ते. आणि म्हणून अशा वाक्य जे प्रकाश आंबेडकरांनी केलं ते त्यांना शोभत नाही, ते निंदनीय. आणि मुळात ते विचारवंत आहेत, वैचारिक बोलतात नेहमी, आणि असं त्यांच्याकडे ही अपेक्षा नव्हती. महाराज, दुसरीकडे असा विषय आहे की विजय वडेट्टीवार हे सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीने भांडणं लावण्याचा प्रयत्न एकंदरीत करतात, असा एक आरोप होतो. आजही त्यांनी तसाच प्रयत्न केला असं आपल्याला वाटतंय का? समोर आहे, त्यांनी केलाय. माझी भूमिका त्यांनी तपासून पाहावी. मी शिवशाहूंचा वंशज आहे
मी एवढं स्ट्रॉंग मी स्टेटमेंट केलं की मी जर असं करायला गेलो तर मला छत्रपती घराण्यात राहण्याचा अधिकार नाही, एवढं मी बोलतो. आता तुम्ही ओळखून घ्याल मग मी तसं असेल का. महाराज ते परवाच्या परीक्षेचं काय होणार? परीक्षा आहे त्याच्याबद्दल देखील आता सुरू झालेलं आहे की एमपीएससी परीक्षा होऊ नये. छगन भुजबळ इकडे काही विधान करतायत, या सगळ्यांकडे काय कशाबद्दल? काल मुख्यमंत्र्यांना पण आपण या संदर्भात भेटलं, काय आश्वासन मिळालं या संदर्भात नक्की? कारण अजून ठोस काय आलं नाही. विद्यार्थी संभ्रमात आहेत राज्यभरातले. तुमचा मुद्दा रास्त आहे. अनेक विद्यार्थ्यांची जो मला फोन आले. मुख्यमंत्र्यांना काल सविस्तर पद्धतीने समाजाच्या भावना आम्ही सांगितलेले. त्यांना 2 प्रश्न मी त्यांना केले की एक तर मागच्या वर्षीचे नियुक्त्या अजूनही झाले नाही, रुजू झाले नाही. नियुक्त्या झाल्या तर रुजू झाले नाही. ते 420 आहेत एमपीसीची मुलं, त्यात 127 मराठा समाजाचे. पहिले ते करा म्हटलं. काय गडबड आहे तुम्हाला आता लगेच करायचं? आम्ही म्हणते करू नका, थोडं दिवस थांबा ना, 2-3 महिने थांबा. तोपर्यंत आपली जी आपल्या स्थगिती मिळालेली आहे मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात, ते स्थगित उठवावी म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे सुप्रीम कोर्टकडे. 2-3 महिने थांबा एवढीच रिक्वेस्ट केलेली आहे. त्यांना तो मुद्दा पटलाय. मला सकारात्मक ते आहेत असं मी अपेक्षा व्यक्त करतोय आणि ते निर्णय घेतील मराठा समाजाच्या बाजूने. दरम्यानच्या काळामध्ये महाराज सकल मराठा समाजाची भूमिका ही माझी भूमिका आहे. सकल मराठा समाजाची भूमिका घेतली. महाराज दरम्यानच्या काळामध्ये शरद पवारांनी एक वक्तव्य केलं होतं की आरक्षणाचा प्रश्न दोन्ही राजांनी आता सोडवावा. त्या वक्तव्याचा अर्थ कसा घ्यायचा, आम्ही काय नेमकं म्हणायचं? मी ह्याचं उत्तर तर पूर्वी दिलेलं आहे. हे बघा, पवार साहेब आहे हां, आणि त्यांच्यावर मला काही भाष्य करायचं नाही. माझ्याबद्दल जर तुम्ही विचारलं तर मी पहिला खासदार आहे हां ज्यांनी संसदमध्ये भाषण केलं, आणि एक नाही 3दा मी भाषण केलं मराठा समाजावर. आणि प्रामुख्याने केंद्रीय मागासवर्गीय आयोगाच्या वेळी बोललो की 1967 पर्यंत आपल्याला मराठा समाजाला आरक्षण होतं इंटरमिडिएट कम्युनिटी क्लासमध्ये. आणि मग मी तिथं सांगितलं मग आता आपल्याला का मिळत नाही. मी स्वतःहून पेक्षा आज पण कोणी आंदोलन केलं नाही. मी गांधी पुतळ्याच्या समोर मी आंदोलन केलंय आपल्या संसदमध्ये. मी हे विषय सगळे सुरू केल्यानंतर एक आनंदाची बाब आहे की आता सगळे खासदार सुद्धा मराठा समाजाचा विषय घेऊन पार्लमेंटमध्ये आवाज उठवतात. मी माझी बाजू बनतो. पवार साहेब काय बोलतात तो त्यांचा प्रश्न आहे, ते सिनियर पॉलिटिशियन आहेत आणि आम्ही आदर करतो. महाराज एक पाहायला मिळते की सातत्याने जे आता आपल्या पक्षाच्या विरोधातले विरोधक जे आहेत ते सातत्याने दोन्ही छत्रपतींवर सातत्याने आरोप करतायत, वेगवेगळे वक्तव्य करतायत. कुठेतरी शांतता बिघडवण्याचा त्यांचा कुठे प्रयत्न आहे असं वाटते का? नाही, मला त्याच्यावर काय भाष्य करायचं नाही. आमचं काम एवढंच आहे, जनतेची सेवा करत राहणं. आम्ही करत आहोत. ते पण सातत्याने महाराज म्हणजे दोन्ही वंशजांवरच आरोप का होतात? त्यांना वाटत असेल की यांच्यावर बोललो की आमची टीआरपी वाढेल. मराठा आरक्षण हे काय केवळ 2 छत्रपतींच्याच पेटंट विषय नाही. खरं तर हा सर्व समाजातल्या नेत्यांनी करायला हवा. मात्र असं असताना तुम्हालाच टार्गेट केलं. त्यांना बरं वाटत असेल. आम्ही कोण काय बोलतो असे पूर्वी शिवाजी महाराजांना बोलत होते, राजेश्री शाहू महाराजांना विरोध असायचा, आम्हाला विरोध होतो. एवढं महत्वाचं महाराज विषय आहे ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत वाद घडवून आणण्याचा प्रयत्न मोदीवारांनी केला असं आपण म्हणला. अशी मागणी चर्चेचं सूर पण आहे. ओबीसीच्या कोट्यातून मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा केली जाते आहे. याबाबत आपलं मत नाही. काय म्हटलं शेवटचं वाक्य? ओबीसीच्या कोट्यातून मराठा आरक्षणाला नाही, मी देण्याची क्लिअर सांगतोय. आपण आरक्षण हे एसीबीसीच्या माध्यमातून मागितलेले. मागासवर्ग आयोग तयार झाला आणि सामाजिक मागास हे मराठा समाजात सिद्ध केले, आणि म्हणून आपल्याला ओबीसीने जायचं काही विशेष नाही. ओबीसीचं हे ओबीसीचं आरक्षण आहे. आपण एसीबीसीच्या माध्यमात आरक्षण मागवलं, ज्याच्यातनं आपल्याला हायकोर्टाने ओके केलं होतं. तो सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली 12 आणि 13%. म्हणून ओबीसीतनं जाऊन आरक्षण घेण्याचा काही विषय नाही. उलट मला अंडर द टेबल म्हणा किंवा असं लपून लपून मला ऑडिटरने सांगितलं का की आम्ही हे द्यायला तयार आहोत. तुमच्या अ ब क ड मध्ये जसे आहे त्याचा अनेक प्रवर्ग वाढवा आणि आरक्षण वाढवून घेतलं. तरी मी त्यांना सांगितलं सगळ्यांना हा विषय समजू शकत नाही. त्यात कृपया करून आपण पडायला नको. जे आमचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण एसीबीसीसाठी आहे, एसीबीसी म्हणून आरक्षण घेऊ. ओबीसी आणि मराठा समाज एक आहे, आणि तुमच्या भावना ज्या काय असतील आम्ही ठीक आहे मान्य करू, पण हा विषय आपला नाही. अंडर द टेबलचा नाही, हे सांगितलं हाच अंडर द टेबल.
वडेट्टीवार हे Unmanageable म्हणजे 1 to 1 चर्चा. वडेट्टीवार हे डबल स्टँडर्ड करतायत ह्याचा हा? अर्थ. वडेट्टीवार हे डबल स्टँडर्ड वागतायत असा याचा अर्थ आहे. नाही आता हे वडीकरांच्या बद्दल मला एवढं बोलायचं नाही. जे काय बोलायचं मी बोलतो. मराठा आरक्षणाच्या विषयावर अनेक पद्धतीनं समाजाकडून प्रतिक्रिया व्यक्त केली जाते, जाणकारांकडून देखील व्यक्त केली जाते. पण ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रस्थापित आणि विस्थापित असे 2 गट निर्माण होतील अशी भीती वाटत नाही का तुम्हाला? कारण खत जे आहे ते विस्थापितामध्ये खूप आहे. म्हणजे तुम्ही आताचं सरकार माझं साफ आता सध्या म्हणजे आताचं जे सरकार आहे, मागच्या सरकारमध्ये असं नाही मला काय म्हणायचं की समाजामध्ये प्रस्थापित आणि विस्थापित हा. जे काही 2 वर्ग आहेत त्याच्यामध्ये जी खतखत आहे ती विस्थापितामध्ये जास्त आहे. आणि ते थोडे 2-3 किरकोळ पॉईंट्सवर आहेत ते एवढे काही महत्वाचे नाही सगळे एकच आहेत.